मागील काही दिवसात बदलापूरमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचारानं बदलापूरकर अक्षरशः रस्त्यावरती उतरले होते। रेल रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठला होता। आता अशातच आणखी एक धक्कादायक घटना बदलापूरमधून समोर आली आहे। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बदलापूरमध्ये मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या 22 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे। मैत्रिणीच्या ओळखीतील तरुणानं बलात्कार केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या प्रकरणी तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। पार्टीत तरुणीला गुंगीचं औषध दिलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला। या प्रकरणी मैत्रिणीसह तिच्या 2 मित्रांनाही अटक करण्यात आली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की बदलापूर पूर्व इथं राहणाऱ्या पीडित तरुणीची शिरगाव इथल्या तरुणीसोबत ओळख झाली होती। त्या तरुणीनं वाढदिवसाच्या पार्टीसाठी पीडितेला बोलवलं होतं। रात्री पार्टी केल्यानंतर त्या तरुणीनं पीडित तरुणीला दिलेल्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं। भूमिका असं या पीडितेच्या मैत्रिणीचं नाव आहे। तिनं पीडितेच्या पेयात गुंगीचं औषध टाकलं। वाढदिवसाच्या पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी पीडितेच्या घरच्यांनी ती घरी आली नसल्याचं सांगितलं, तेव्हा भूमिकानं ती दारू पिऊन पडलीये असं सांगितलं। पार्टीत ड्रिंक घेतल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली। बेशुद्ध अवस्थेतच तिच्यावरती अत्याचार करण्यात आले। तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिला सर्व प्रकार लक्षात आला। यानंतर वैद्यकीय चाचणीत बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान बलात्कार एकानं केला की दोघांनी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जाते। घरच्यांनी पीडितेला घरी नेलं। जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा बलात्कार झाल्याचं लक्षात आलं। तिने पालकांसह पोलिसांना याची माहिती दिली। वैद्यकीय चाचणीत बलात्कार झाल्याचं समोर आलं। पोलिसांनी या प्रकरणी पूर्व बदलापूर इथल्या भूमिका हिच्यासह साताऱ्याच्या शिवम आणि संतोष यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे।